नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. अतिशय महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच. राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार मधला वाद पुन्हा एकदा समोर आलेला आहे. आता तर नैसर्गिक आपत्तीशी दोन हात करताना जिथं केंद्राच्या मदतीची अपेक्षा आहे तिथेही मदतीच्या नावावर अपेक्षित रकमेच्या अगदी 15% कमी मदत उद्धव ठाकरे सरकारच्या पदरी पडलेली आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत केंद्र सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप राज्य सरकारकडून करण्यात येतोय. गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मराठवाड्यासह राज्याच्या काही भागांमध्ये अतिवृष्टीने दाणादाण उडवली. अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यात लाखो हेक्टरवरची पिकं पाण्याखाली गेलेली आहेत. त्यामुळे आता केंद्राने मदतीचा हात देण्याची गरज आहे, पण तसं होत नसल्याचं राज्य सरकारकडून म्हटलं जात आहे. भाजप शासित राज्यांना न मागता भरघोस मदत मिळते अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे. अतिवृष्टीनंतर देण्यात येणाऱ्या मदतीवरून राज्य सरकारला अनेक सवाल विचारले जात आहेत. यावेळेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारने आपत्ती निधी देताना दुजाभाव करू नये असं म्हटलंय. तर मदतीपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यासाठी अशा प्रकारची पळवाट शोधली जात असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केलाय. काही राज्यांमध्ये केंद्र सरकारने न मागता जाहीर केलं की तातडीची मदत म्हणून इतके हजार कोटी रुपये. तशा पद्धतीनं सर्वच राज्यांच्या बाबतीमध्ये एकसारखी भूमिका केंद्राने घेतली तर ते जास्त उपयुक्त ठरेल. शेवटी भारत सरकार हे सर्वांचं मिळून ते सरकार असतं आणि त्याच्यामुळे राज्य पण असा भेदभाव केला जाऊ नये. पण आकडे ऐकल्यानंतर त्रयस्थांना किंवा मीडियातल्या लोकांना किंवा काही सहकाऱ्यांना पण वाटतं की बाबा ह्याच्यात कुठंतरी भेदभाव होतोय. तसं होता कामा नये. अजितदादांचे वाक्य जर असं असेल तर मला भीती ही आहे की आता तातडीने मदत मराठवाड्यातील आमच्या शेतकऱ्याला करण्यापासून हे पळ काढतायत आणि ते या पळीच्या मागे केवळ कारण उभं करण्याचं काम केंद्राचं करतायत. आणि म्हणून आमची विनंती आहे, पहिली तातडीची मदत तुम्ही करा, राज्य सरकारने केली पाहिजे. मग कायदेशीर ज्या प्रक्रिया आहेत त्या सगळ्या पूर्ण होतील आणि केंद्राची मदत येईल. असंच वर्षानुवर्ष चालतंय, नव्याने काही होत नाहीये. आणि त्यामुळे मराठवाड्यातल्या शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्यासाठी पळवाट अजितदादा काढू नका. मंत्री गुलाबराव पाटील यांनी मदतीबाबत केंद्र सरकारची भूमिका दुटप्पी असल्याचं म्हटलंय. तर प्रत्येक वेळेला केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिलेली आहे. जसजसे पंचनामे पूर्ण होतील तसतसे त्यांना मदतीचे जे आकडे आहेत जोपर्यंत कॅबिनेटच्या समोर येत नाही की आता पूर्वी ज्यावेळेस चाळीसगावचा आम्ही प्राथमिक अंदाज घेतला पालकमंत्री म्हणून तेव्हा 2000 हेक्टर होतं आणि 5 दिवसांनी जेव्हा अंदाज आला तर 4000चा आला. त्यामुळे जोपर्यंत पूर्ण पंचनामे होत नाही तोपर्यंत आपण किती लोकांना बाधित झालेत, किती मदत दिली पाहिजे हे आज आपण ठरवू शकत नाही. बघा, मागणी करणं फार सोपं आहे पण देणं तितकं कठीण आहे. याचं कारण असं आहे की आता आपण म्हणत असाल, मी पहिलेही बोललो की पिकाची वर्गवारीशिवाय काही गोष्टी करता येणार नाही. मागच्या सरकारने किंवा मागच्या लोकांनी किंवा मागच्या काळामध्ये जसजशा पद्धतीच्या मदती दिल्या गेल्या त्या मदती दिल्या जातील. आता केळी किंवा इतर गोष्टी त्याला NDRFची वेगळी मदत असते, शासनाची वेगळी मदत असते. त्याच्यामुळे शेतकऱ्याला मदत दिलीच पाहिजे या विचारात मी पण आहे, कारण मी सुद्धा एक शेतकऱ्याचा पट्टा आहे. त्यामुळे निश्चितपणाने शेतकऱ्याला मदत ही मिळेलच या आशेनंच आम्ही कॅबिनेटमध्ये सुद्धा बोलू. कुठलीही गोष्ट झाली की केंद्र आणि राज्य असा वाद उभा करायचा, संघर्ष उभा करायचा, राज्यपाल आणि सरकार असा संघर्ष उभा करायचा आणि आपल्या मूळ जबाबदाऱ्यांपासून, मूळ आपल्या कर्तव्यापासून बगल द्यायची अशा प्रकारची रणनीती या महाविकास आघाडी सरकारची ठरले. त्याच्यामुळे काही झालं की केंद्राकडे बोट दाखवायचं आणि लोकांचं मत त्या ठिकाणी दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न आहे. परंतु शेतकरी काय बोलतात प्रसारमाध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून रोज दिसतंय. प्रशासनाला, शासनाला त्या ठिकाणी शेतकरी लाखोली होत आहेत की तुमचं नियोजन नाही, तुमच्या संवेदना नाहीत
आणि त्याच्यामुळे राज्य सरकारची जबाबदारी आहे, मायबाप सरकार म्हणून पहिलं तुम्ही द्या. पुढची बातमी बघूया. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या होणाऱ्या मदतीवरून राज्य सरकारवर टीका केली आहे. ते नागपुरात बोलत होते. राज्यात पूरस्थिती अत्यंत बिकट आहे, त्यामुळे पंचनामे होत राहतील, पण सध्या तात्काळ शेतकऱ्यांना मदत देण्याची गरज असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय. दरम्यान सरकारच्या घोषणा हवेतच विरल्या असून कुठल्याही घोषणेची पूर्तता झालेली नसल्याची टीका सुद्धा त्यांनी केलेली आहे. या सगळ्या घोषणा कागदावरच आहेत असंही ते म्हणाले. उद्यापासून पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर जाणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. वाशिममधून या दौऱ्याची सुरुवात होईल. सोबतच नाना पटोले यांच्यावरही फडणवीस यांनी टीका केलेली आहे. नाना पटोले काहीही बोलू शकतात, त्यामुळे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देण्याची काय गरज आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला. खरं म्हणजे ज्यावेळी अशा प्रकारची परिस्थिती असते त्यावेळी पहिल्यांदा नजर आणेवारीच्या आधारावरच आपल्याला त्या ठिकाणी मदत करता येते. इंडिव्हिज्युअल पंचनाम्याची त्यावेळी आवश्यकता पडत नाही. आणि मला असं वाटतं की पंचनामे होत राहतील, पण पहिल्यांदा तातडीची मदत काय करता येईल याचा विचार सरकारने करण्याची गरज आहे. मंत्री किंवा राज्यातले प्रमुख लोक त्या ठिकाणी जर गेले तर एक प्रकारे प्रशासन देखील जागा होत असतं आणि लोकांना काही ना काही दिलासा मिळत असतो. कारण अशा परिस्थितीमध्ये कोणीतरी आपलं ऐकताय असं लोकांना वाटलं पाहिजे, ते महत्त्वाचं असतं. मी स्वतः उद्यापासनं मी आणि आमचे विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे प्रवीण दरेकर आम्ही देखील उद्यापासनं मराठवाड्याच्या आणि दौऱ्याची सुरुवात करतो आहे. वाशिमपासून आम्ही सुरुवात करतो आहे आणि बऱ्याच भागामध्ये आम्ही 3 दिवस जाणार आहोत. मला असं वाटतं की मग इथली जी परिस्थिती आहे ती सरकारपर्यंत पोहोचवून आणि सरकारकडनं जास्तीत जास्त मदत कशी मिळवतेला प्रयत्न आम्ही करू. सगळ्या घोषणा हवेत विरल्या आहेत. कुठल्याच घोषणेची पूर्तता झालेली नाही. इतक्या ज्या काही आपत्ती आल्या, या आपत्तीमध्ये केलेल्या सगळ्या घोषणा या कागदावर राहिल्या, त्या काही शेतकऱ्यांपर्यंत पोचलेल्या नाहीत. ही वास्तविकता आहे. आम्ही तर वारंवार हे सांगितलं, मग ती कोकणातली आपत्ती असो, पूर्व विदर्भातली असो, पश्चिम विदर्भातली असो, मराठवाड्यातली असो की उत्तर महाराष्ट्रातली असो किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील त्यावेळी सांगण्यात आलं की आमच्या सरकारने जो GR काढला होता तसाच GR आम्ही काढला आहे, पण ती मदत काही मिळालेली नाही. त्यामुळे घोषणा मात्र हवेत विरून राहिल्या. नाना पटोले कुछ भी बोलते रहते हैं, उनकी हर बात का थोड़ी जवाब दिया जाता है. वो तो कुछ भी कह सकते हैं. नाना पटोले ऐसे आदमी है कि वो तो मतलब अमेरिका के अध्यक्ष के बारे में भी बोल सकते हैं. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. सत्तेच्या प्रेमात हे सरकार गुंतून असल्याची टीका त्यांनी केली आहे. आज राज्याचे हे दुर्दैव आहे की सत्तेच्या प्रेमामध्ये, खुर्चीच्या स्वार्थामध्ये हे इतके गुंतून आहे की शेतकऱ्यांची समस्या असल्यानंतर सुद्धा या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढावा घेत त्वरित मदत घोषित करण्याची आवश्यकता असताना पुन्हा एकदा नेहमीच्या सवयीप्रमाणे केंद्राच्या NDRF कडे दोष द्यायचा असं सुरू झालं आहे. दरम्यान शेतकऱ्यांना मदत करताना सरकारचा हात आखडता असल्याची टीका सुद्धा मुनगंटीवार यांनी केलेली आहे. आज मात्र राज्य सरकार जसा काही महाराष्ट्राची तिजोरी म्हणजे यांची कौटुंबिक तिजोरी आहे, यांना स्वतःच्या मालमत्ता विकून शेतकऱ्यांचे पैसे द्यावे लागणार आहे असा भाव आणून हे शेतकऱ्यांना मदत करताना हात आकुडता घेत आहे. आज आमची मागणी भारतीय जनता पार्टीची आहे की शेतकऱ्यांना मदत करताना वेळ पडली तर कर्ज काढा आणि या शेतकरी बांधवांना मदत करण्यासाठी सरकारने कुठेही कंजूशी करू नये, कमकुवतपणा दाखवू नये. पुढची ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबई आणि ठाणे या 2 शहरांच्या पोलीस आयुक्तांना बोलावल्याचं समजतंय. परमबीर सिंग प्रकरणी राज्य सरकारनं नोंदवलेल्या गुन्ह्यांसंदर्भात माहिती घेण्यासाठी आणि पुढील नेमकी कारवाई काय करता येऊ शकेल या संदर्भात चर्चा करण्यासाठी गृहमंत्र्यांनी
दोन्ही शहरांच्या पोलीस आयुक्तांना बोलावल्याचं समजतंय। मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांना बोलावण्यात आलेलं आहे। परमबीर सिंग नेमके कुठे आहेत, तसंच त्यांच्यावरील जे गुन्हे नोंदवले गेलेले आहेत त्यावरची सद्यस्थिती नेमकी काय आहे या संदर्भात माहिती घेतली जाते। ब्रेकिंग न्यूज आत्ताची आपण पाहतो आहोत। गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ही बैठक बोलावलेली आहे। परमबीर सिंग यांच्या मुद्द्यावर ही बैठक बोलावण्यात आलेली आहे। मुंबईचे पोलीस आयुक्त आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त या दोघांनाही गृहमंत्र्यांनी बोलावलेलं आहे। याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अजित, मुंबई आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना गृहमंत्र्यांनी आता बोलावलेलं आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, कालच सीबीआयने राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे या दोघांना बोलवलं होतं। त्यांची विचारणा केली जाणार होती की नेमकं सध्या अनिल देशमुख यांच्या प्रकरणामध्ये राज्य सरकारची काय भूमिका आहे किंवा एकंदर ज्या बदल्या आणि बढत्या करण्यात आल्या होत्या त्याच्यामध्ये कशी प्रक्रिया असते, त्यामध्ये काही गैरव्यवहार आढळलेला आहे का, सीबीआय तपास करते, त्या अनुषंगाने त्यांना काही माहिती पाहिजे होती म्हणून त्यांना एक बोलावणं पाठवलं होतं। तर त्याला प्रत्युत्तर म्हणून असं म्हणावं लागेल आता की त्याला प्रत्युत्तर म्हणून आता राज्याचे गृहमंत्री जे दिलीप वळसे पाटील यांनी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग या दोघांना बोलवलेलं आहे। यामध्ये परमबीर सिंग हे नेमके कुठे आहेत, कारण का जो चांदीवाला आयोग आहे या चांदीवाला आयोगाने देखील संजय पांडे जे पोलीस महासंचालक आहेत त्यांना देखील विचारणा केली होती की तुम्ही राज्याचे पोलीस महासंचालक आहात आणि तुमच्याच खात्यातले एक अधिकारी आहे ज्या व्यक्तीसंदर्भात ही सगळी चौकशी सुरू आहे, पण ती व्यक्ती कुठे दिसत नाही आहे, चौकशी ते आयोगासमोर हजर राहत नाही आहे, त्यामुळे ते कुठे आहेत नेमके याची माहिती काढा आणि ती आयोगाला कळवा आणि ते काय येत नाही याबद्दलची माहिती काढून कळवा। तर हा सगळा मुद्दा जो आहे तर त्यामुळे आता या दोघांना हेमंत नगाळे असतील, त्याच पद्धतीनं ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग असतील, या दोघांना गृहमंत्र्यांनी बोलून जे गुन्हे दाखल आहेत मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये परमबीर सिंग यांच्या विरोधामध्ये त्यांची या सगळ्या गुन्ह्यांचा तपास कुठपर्यंत आलेला आहे, कशा पद्धतीने तपास सुरू आहे आणि त्यांच्या इंटेलिजन्सनुसार परमबीर सिंग नेमके कुठे आहेत, कारण का 2 दिवसापूर्वीच तपास यंत्रणांनी नाराजी व्यक्त केली होती किंवा त्यांचा असा संशय आहे की परमबीर सिंग हे भारतामध्ये नसून ते युरोप कंट्रीमध्ये गेलेले आहेत। त्या ठिकाणी जवळपास 1.5 महिन्यापूर्वीच ते गेलेले आहेत, त्यामुळे ते गेले बाहेर याची तुम्हाला भनक लागली नाही का, किंवा ते बाहेर चाललेत याबद्दल तुम्हाला काय माहिती होती का, ते कुठे गेलेत, कसे गेले याबद्दल काय माहिती मिळालेली आहे, जेणेकरून जर सीताराम कुंटे आणि संजय पांडे यांच्या बाबतीमध्ये सीबीआयने कठोर भूमिका घेतली तर इथं परमबीर सिंग यांच्या बाबतीमध्ये कठोर भूमिका राज्य सरकार घेऊ शकतं आणि एकंदर पुन्हा तोच मुद्दा आहे, केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार, केंद्रीय तपास यंत्रणा विरोधात राज्य तपास यंत्रणा, हा संघर्ष जो आहे तो आता एवढ्या टोकाला पोचलेला आहे की राज्यातले जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांना देखील आता वेगवेगळ्या पद्धतीनं चौकशीला बोलवलं जातं किंवा त्यांच्याकडे विचारणा केली जाते, चर्चा केली जाते। एकंदर ही जी बैठक आहे या बैठकीमध्ये हाच आढावा घेतला जाईल की परमबीर सिंग नेमके कुठे आहेत आणि मग ते जर भारतात नसतील तर त्यांच्या विरोधामध्ये कठोर कारवाई जी आहे ती करणं गरजेचं आहे का किंवा काय करावे लागेल। आपल्याला माहिती आहे की ठाणे पोलिसांनी परमबीर सिंग यांच्या विरोधामध्ये लुकआउट नोटीस जारी केलेली आहे, म्हणजे त्यांना भारत सोडून जाता येणार नाही अशा पद्धतीची ही नोटीस आहे। पण मग जर ते भारत सोडून गेले असतील तर त्यांच्या विरोधामध्ये काय कारवाई करता येईल आणि ती कारवाई कशा पद्धतीने असेल, जेणेकरून त्यामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणीमध्ये वाढ होतील, या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्याकरता, चर्चा करण्याकरता दिलीप वळसे पाटील यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांना बोलवलेलं आहे। आता या बैठकीमध्ये नेमकं हे दोघं काय माहिती देतात आणि दिलीप वळसे पाटील या सगळ्या माहितीनंतर कशा पद्धतीने रिॲक्ट होतात किंवा कारवाई करता आदेश देतात हे देखील पाहावं लागेल। बिलकुल अजित, यासोबतच परमबीर सिंग नेमके आता कुठे त्याबद्दलची काही अधिकृत माहिती जारी करण्यात आलेली आहे का? त्या दृष्टीनं सध्या दबक्या आवाजात जी चर्चा सुरू आहे की ते नेपाळ मार्गे युरोपमध्ये गेलेत, त्याबद्दल अधिकृतरित्या पुष्टी करण्यात आलेली आहे का आणि पुढची नेमकी काय कारवाई असू शकेल? बैठकीत तर आढावा घेतला जातोय, पण नेमकी कोणत्या प्रकारची ही कारवाई असू शकेल? अधिक परमबीर सिंग हे नेमके कुठे आहेत याबाबत अधिकृत माहिती कोणी दिलेली नाही आहे, पण तपास यंत्रणांनी जो संशय व्यक्त केलेला आहे त्यानुसार परमबीर सिंग हे नेपाळ मार्गे युरोप कंट्रीमध्ये गेलेले आहेत
युरोप खंडामध्ये जिथं ते कुठे वास्तव्याला आहेत हे तपास यंत्रणांनी संशय व्यक्त केलेला आहे आणि ऑफ द रेकॉर्ड पत्रकारांशी बोलताना ही माहिती देखील त्यांनी जाहीर केलेली आहे। पण अजूनपणे अधिकृतपणे कोणत्याही यंत्रणेने परमवीर सिंग हे भारताबाहेर आहेत का याचं स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे। त्यामुळे आता हाच मुद्दा आहे आणि याच मुद्द्याच्या आधारे आज दोन्ही पोलीस आयुक्तांकडे गृहमंत्री जे आहेत ते चौकशी करतील, त्यांच्याकडे विचारणा करतील आणि नेमकं काय पुढे कारवाई करता येईल याबाबत दोघेही जे आहेत ते पूर्णपणे चर्चा करून गृहमंत्र्यांना आपलं म्हणणं सांगतील, कशा पद्धतीने पुढची कारवाई केली जाईल। आता हा मुद्दा पुन्हा तोच आहे, मग सांगितल्याप्रमाणे की केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार, केंद्रीय तपास यंत्रणा विरुद्ध राज्य तपास यंत्रणा आणि आता याच मुद्द्यांमध्ये परमवीर सिंग नेमके कुठे आहेत याचा सगळा आढावाच या बैठकीत घेतला जाणार आहे आणि ते जर भारतात नसतील तर त्यांच्यावर काय कारवाई करावी हा सगळा जो मुद्दा आहे तो या बैठकीवरती अवलंबून आहे। बिलकुल अजित, धन्यवाद, सविस्तर माहिती दिलीत आपण त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळेला घेणारच आहोत आपण। दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची, बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मुंबई एनसीबीनं मुंबई विमानतळावर एक मोठी कारवाई केलेली आहे। मुंबई विमानतळावर एफेड्रिन आणि एमफेंटामाइन हे 5 कोटी रुपयांचं ड्रग्ज एनसीबीनं जप्त केलंय। ब्लँकेटमधून या ड्रग्जची तस्करी केली जात होती। मुंबईहून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला हे ड्रग्ज पाठवलं जाणार होतं। ब्लँकेट कुरिअरद्वारे आंध्र प्रदेशमधनं मुंबईला पाठवण्यात आलं आणि त्यानंतर हे पार्सल मुंबई विमानतळावरून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला पाठवण्यात येणार होतं। तब्बल 5 कोटी रुपये इतकी किंमत असलेलं हे ड्रग्ज मुंबईहून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला पाठवलं जाणार होतं। ब्लँकेटच्या मधून याची तस्करी केली जात होती। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत पुन्हा एकदा। अजित, 5 कोटी रुपयांचं हे ड्रग्जची तस्करी होत होती आणि मुंबई विमानतळावर ही खूप मोठी कारवाई करण्यात आलेली आहे एनसीबी कडून। अजित, या सगळ्याबद्दल काय सांगता येईल? अजिंक्य, म्हणजे कशा पद्धतीनं जे अंमली तस्कर जे आहेत हे आपलं तस्करी करण्याकरता नवनवीन युक्त्या लढवतात, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत यातून आता पुन्हा एकदा स्पष्ट झालेल्या आहेत। तर आपण पाहिलं असेल तर ही जी कारवाई आहे या कारवाईमध्ये एनसीबीला खूप मोठं यश आलेलं आहे। 5 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ आहे आणि ब्लँकेटमध्ये आता एनसीबीच्या सूत्रांची माहिती अशी आहे, तपास पुढे सुरू आहे, काही लिंक त्यांना लागलेले आहेत की वेगवेगळे हॉटेल जे आहेत, मोठमोठे हॉटेल जे आहेत यांचे ज्या स्टेशनरी असतात किंवा यांच्या ज्या हॉटेलमध्ये लागणारे त्या बेडशीट असतील, उशा असतील, ब्लँकेट असतील, टॉवेल्स असतील, हे वेगवेगळं सामान जे आहे ते इंटरनॅशनल हॉटेलांचं परदेशातून येतं आणि ते वेगवेगळ्या हॉटेलना डिस्ट्रीब्यूट केलं जातं त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार। तर त्याचाच हा सगळा भाग होता आणि त्याचा फायदा घेऊन हे सगळं रॅकेट जे आहे त्यांनी ब्लँकेटमध्ये आतमध्ये लपून कार्बन लावून ते सगळं जे अंमली पदार्थ आहे ते लपवलं होतं। पण एनसीबीच्या सूत्रांची माहिती जी मिळाली त्यांना आणि त्यांच्या खबरांमार्फत जी त्यांना माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी चाचपणी केली आणि मुंबई जे विमानतळ आहे याच्यावरती या सगळ्यांना अटक केलेली आहे। याच्यामध्ये ब्लँकेट जर आपण पाहिलं तर ब्लँकेटच्या आतमध्ये म्हणजे ब्लँकेटचा जो मुख्य मधला भाग जो आहे तो कापून त्याच्या आतमध्ये एक कार्बनची लेअर तयार करून पॅकेट जे आहेत त्यांना कार्बन लावण्याचं मुख्य कारण हे असतं की जेव्हा स्कॅनरमधून ती वस्तू जाते त्यावेळेस ते पूर्णपणे डार्क आणि ब्लॅक दिसते। म्हणजे तिथं आतमध्ये अंमली पदार्थ आहेत का किंवा कुठली वस्तू लपवली आहे का हे स्कॅनर जो आहे तो स्कॅन करू शकत नाही, ही त्याच्या मागची शक्कल असते आणि त्याच्यामुळे त्यांनी जे ब्लँकेट आहे ते मधून फाडून त्या ठिकाणी कार्बन पॅक करून आतमध्ये जे अंमली पदार्थ होते त्याला देखील ब्लॅक कलरची पिशवी जी आहे ती टाकून कार्बन टाकून मग त्याच्यामध्ये जे अंमली पदार्थ ते लपवले होते। म्हणजे कुठेतरी आपण पकडलो जाऊ नये किंवा आपली तस्करी जी आहे ही पूर्ण यशस्वी व्हावी याच्याकरता हा सगळा प्लॅन रचला गेला होता आणि वेगवेगळ्या माध्यमातून विमानाने हे नेणं खूप सोपं असतं, तितकंच हे अवघड देखील असतं। पण जर वेगळी युक्ती लढवली तर एकदा का या एअरपोर्टवरून त्यांचा जो माल आहे किंवा कन्साइनमेंट जे आहे ते उडालं तर साहजिक आहे त्यांची काही सेटिंग देखील एअरपोर्टवरती असते। आता माफ करा, एनसीबीच्या अधिकाऱ्यांचं हे म्हणणं आहे की हे रॅकेट जे आहेत त्याच्यामध्ये कोण होतं काय होतं याचाच आम्ही तपास लावतोय, त्यांना अटक देखील केलेली आहे। पण इथपर्यंत आणण्याची त्यांची हिंमत कशी होते त्याच्यामध्ये काही कोण गुंतलेला आहे का? पण ही एक खूप मोठी कारवाई म्हणावी लागेल अजित, ज्या पद्धतीनं ही कारवाई केली गेली आहे एनसीबी कडनं, यापुढे देखील या संदर्भातलं रॅकेट जे आहे
ते उद्ध्वस्त करण्यात एनसीबीला निश्चितपणे यश येईल अशी आशा आपण करूया. अजित, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. सॅनिटायझर हानिकारक आहेत का? लस तुमच्या DNA मध्ये बदल करते का? लस घेतल्यानंतर तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते का? असे काही प्रश्न जर तुमच्या मनात असतील तर आता अशी एक जागा आहे जिथे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात आणि तीही तुमच्या फोनवर. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोरोना विरुद्धच्या देशव्यापी लस जागृती मोहिमेचा एक भाग म्हणून संजीवनी व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे. तुम्हाला फक्त 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करायचंय आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं लगेचच मिळतील. तर वाट कसली पाहताय? कोरोना संदर्भात असलेले तुमचे प्रश्न व्हॉट्सॲप करा आणि तुम्हाला हवी असलेली माहिती मिळवा 7977773753 या क्रमांकावर. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.